नमस्कार मित्रांनो, बघा गणपती पेशल आपण आलो आज फुलाच्या वावरात. कशी आहेत फुलं बघा, मस्तपैकी बघा फुलं. आणि ह्याच फुलाला मित्रांनो 300 रुपये बाजार होता. आणि बघा इथे बारीक बारीक गुलाबाची रोपं वगैरे लावल्यात बघा. आणि आता हे गुलाब मोठे होणार. आता इकडे पण हे बहिणीची शेती आहे माझ्या, रानमाळा आहे, ते जेजुरी पेशी रानमाळा आहे. आणि बघा इकडं गुलाब पण आहे, ऐका गुलाब बघा मस्तपैकी गुलाब पण आहे. अशी गुलाबाची शेती. आणि बघा इकडं सर्व अशीच फुलांची शेती आहे बघा. कशी शेती फुलांची शेती. अजून पुढं पण जे कशी शेती, अजून आपल्याला गुलाब पण घ्यायचं आहे. आणि असली फुलं पण आता बहिणीने तोडले असतील, तोडून ठेवली असतील. हा नाही दिसली तू कुठल्या कोपऱ्याने गेली? मी गेलो पर तिला खाली बघा, मला वाटलं तिकडे असेल. कशी बघा ही त्यानंतर बघा हे पण फुलं आता वगैरे जास्त उमलायला लागली. पहिलं ते वावर होतं का ही आहे का? म्हणजे आता ती संपत आलं ही. हा ना, बरं. गुलाबाची फुलं तोडली होय. चला नाही मग किती 2-3 हार होतील का नाही? हा. आणि या असली पांढरी फुलं किलोभर वाढलं तुम्ही. मग 300, 200, 500 रुपये पेट्रोलचं पैसे तर झालं वसूल, आहे का नाही? चला हे बघा इकडे चालले आता परत भुईमुगाच्या शेंगा. अर्धा किलोच निघलं तरी बाद झाले. कसं वाटलं मित्रांनो गुलाबाची फुलाचं बाग? आणि ह्या कसल्याचं फुल माहिती त्याला? बागेश्री जर्मन. त्याला मित्रांनो बागेश्री फुलाचं नाव आहे बरं का. मी तर जर्मनच मागत होतो मागायचं धरून. बागेश्री फुलाचं नाव आहे. झाला का भुईमुगाच्या शेंगा झाल्या का उपटून? चला आता जायचंय आपण याच फुलाचं मस्तपैकी पुण्यात गेल्यानंतर हार करू. मग हार झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो ही बहिणीची शेती. बहीण तुम्हाला दाखवतो. कुठलं ग? मलाच काम सांगते. नाही तसलं नाही लाग. हो का, ही माझी बहीण, ही बहिणीची शेती. अरे हाय बाय काहीतरी. हा कशी आहे बहीण माझी? अच्छा. नाही हो, देव पण काळाचे. ते बघू भुईमुगा शेंगा येवर. नाही बघू तर हो का मस्तपैकी कशा भुईमुगा शेंगा आहेत. आणि फोटो